मागा. तो नाही म्हणत नाही. एकदा नारद देवाकडे गेले. मागड बा. एकदा नारद देवाकडे गेले. देवाला म्हणे, देवा तुला 16,108 बायका आहे आणि मला एकही बायको नाही. देव म्हटले मग मी काय करू? नाही नाही नाही, तुला 16,108 बायका आणि मला एकही बायको नाही. मग काय म्हणणं काय तुझं सांग ना. 8:30 वाजून गेले. नाही नाही नाही, तुला 16,108 बायका आहे आणि मला एकही बायको नाही. आता बोलणार एक नाही पुढचं नारदा. आणि मग नारद म्हणले, देवा तुला 16,108 बायका आहे आणि मला एकही बायको नाही. मग मला असं वाटतं तुझ्या 16,108 बायकांमध्ये एखादी बायको मला देऊन टाक. देवाच्या असं जर उद्या सकाळी हिवर खेड्यात एखाद्याला म्हटलं तर जिवंत कापायच नाही का? पण देव तिथं सुद्धा नाराज नाही. ऐकायचा पुरावा वाचवा. नारद जी ने किसन जी को एक औरत मंगी थी. नारद जी ने किसन जी को एक औरत मंगी थी. ना देवा मला तुझ्या 16,108 बायकांमध्ये एक बायको पाहिजे. देवाला राग नाही आला. देव हसला. देव म्हटला, नारदा हसोडी बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी ती तुझी मुख्य अंतोरी समर्पिली यथार्थ. जा नारदा, तुला माझ्या 16,108 बायकांमध्ये एक बायको पाहिजे का? तुला जी आवडत ती ने खरंच का? पण ऐक ना, ज्या घरी नसेल मी कंसारी, तिच्या जवळ मी नसेल ती तुझी बायको. जा. नारद म्हणली, येडा त्या नारद कोणत्या कॉलेजला होतं काय? तिथं होतं काय? नाही मिळत. आमच्या इकडे होतं केळकेवाडला. नारद म्हणला, येडाच्या हा देव बोलून फसला. म्हणले, हा असून असून किती तरी जवळ असेल. 2,000, 3,000, 10,000, 15,000, पण या किती सगळ्या 16,108 की नाही? एक तर भेट करे आपल्याला. आणि म्हणून नारद माझ्या पण तुम्हाला ऍक्शन करून दाखव नारदाची. आणि म्हणून नारद प्रत्येक घरी जायचे, दरवाजा वाजवायचे टकटक. आणि देव दरवाजा उघडायचे. काय नारदा काय नाही हे चांगलं तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. झाला पोपट. पहिल्याच घरी पोपट. परत पुढचा दरवाजा टकटक. आणि देवानीच उघडला. काय नारदा काय तिकडे लासलगावला चाललं होतं, तुझी आठवण झाली म्हणून थांबलो. 16,107 घरं फिरले नारद. सगळीकडे देव. देव होता तो समाधानराव. भगवान कृष्ण होता तो काय कृष्ण कमांकर होता का? देव येतो. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याशी, देखिले मी त्याशी, बाप रघुमा देवीवर खून बांधले कैसे. जिकडे पाहे तिकडे देवच देव. हरीची दासा हरी दाही दिशा. जिकडे पाहे तिकडे देवच देव. शेवटचा दरवाजा वाजवला देवानीच उघडला. देव म्हणले, नारदा अरे काय लावला टाइमपास? काय नाही, तुझे पाय कुठे मला दाखव. तिने नाही तो भाग वेगळा, पण नाही म्हटले नाही हा त्याचा अर्थ.